काही महिन्यांपासून मेघनाला वाटत होतं की तिचा नवरा सूरज थोडा बदलला आहे. पूर्वी तो आठवड्यातून 2 दिवस बाहेर जायचा, पण आता तो आठवड्यातून 5 दिवस बाहेर असायचा. काही विचारलं असता तो म्हणायचा की तू आणि मुलं एवढं आरामात आयुष्य जगत आहात, त्यासाठी मला जास्त मेहनत करावी लागेल. मेघनाने ते खरं मानलं, कारण तिचा सूरजवर पूर्ण विश्वास होता. सूरज जेव्हा कधी दुरून परत यायचा तेव्हा मुलांसाठी भरपूर भेटवस्तू आणि मेघनासाठी 2-4 सुंदर साड्या आणायचा. भेटवस्तू देताना सूरज त्याचे आवडतं वाक्य बोलायचा, माझ्या कुटुंबावर मी फार प्रेम करतो, हे सांगायला विसरत नसायचा. अशा स्थितीत मेघनाला खूप अभिमान वाटायचा. संशयाला कुठेच जागा नव्हती. पण आज जेव्हा नीरजा कॉलेजवरून घरी परत आली आणि विचारलं, आई, आजकाल बाबा घरी नसतात, बाबांचं दुसरं घर आहे का? माझ्या एका मित्राने आज मला सांगितलं की माझे बाबा माझ्या एरियामध्ये वेगळ्या घरी राहतात. मी त्या मित्राशी भांडले, पण आता मी तुला विचारतीये की हे खरं आहे का? नीरजाच्या या शब्दांनी मेघनाला धक्काच बसला. मेघनाला झोपेतून जाग आल्यासारखं वाटत होतं. मेघनाच्या मनात कुठेतरी सूरजबद्दल असं काहीसं होतं, पण ती सूरजच्या प्रेमळ शब्दात विसरायची. पण आज ही शंका खरंच बदलताना दिसत होती. ती म्हणाली, बाबा घरी आल्यावरच सत्य कळेल. आई, त्याआधीच आपण सत्य शोधू शकतो. मला त्या मित्राचा पत्ता माहीत आहे. चल तिकडे जाऊया. आणि दोघी जायला निघाल्या. तिथे गेल्यावर त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांची नावे बोर्डवर वाचून पाहिली. तिथं सूरजचं नाव नव्हतं. त्या परत आल्या. 5 दिवसांनी जेव्हा सूरज आला तेव्हा त्याने कुटुंबासाठी अनेक भेटवस्तू आणल्या. मेघना घरी एकटीच होती. मुलं कॉलेजला गेली होती. मेघनाने तो येताच तिने त्याला समोर बसवले आणि ती म्हणाली, किती दिवस भेटवस्तू देऊन आमचं मनोरंजन करणार? आता मला सत्य जाणून घ्यायचं आहे. कोणतं सत्य? अजूनही तुम्ही भोळे बनत आहात. मी काय विचारत आहे हे तुम्हाला माहीत नाही का? होय, मी स्मितासोबत राहतो. आम्ही स्वतंत्र फ्लॅट घेतला आहे. परंतु हे माझं कुटुंब आहे हे देखील खरं आहे. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. कुटुंब? हे ऐकून मेघना थक्क झाली. स्वप्नातही ती सूरज स्मितासोबत राहतोय याची कल्पनाच करू शकत नव्हती. स्मिता त्यांचा जवळचा मित्र राजीवची पत्नी होती. तीही स्मितालाच चांगली ओळखत होती. राजीव आणि स्मिता यांच्यात अनेक भांडणं होतात हे मेघनाला माहीत होतं. दोघांचं लग्न त्यांच्या घरच्यांनी जबरदस्तीनं लावलं. स्मिताला स्वतःच्या मामाच्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, पण तिची आजी जी खूप श्रीमंत होती तिला तिच्या मुलीची मुलगीच करायची होती. वडीलधाऱ्यांच्या बळजबरीमुळे हे लग्न झालं. पण लग्नानंतर स्मिताचं आयुष्य नरकमय झालं. स्मिताने राजीवला तिचा नवरा म्हणून कधीच स्वीकारलं नाही. अशा परिस्थितीत फक्त सूरज त्या दोघांमधील भांडणं वाद मिटवत असत. या दरम्यान दोघं कधी जवळ आले ते कळलंच नाही. स्मिताचा पती राजीव यालाही माहिती होती, पण त्याच्या दुःखामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. तो दिवसरात्र नशेत राहिला. अशा परिस्थितीत सूरज आणि स्मिता नवीन आशियाना बांधला होता. आता दोघंही एकत्र राहू लागले. दोघंही गेल्या 7 महिन्यांपासून एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते आणि सूरज त्याचा जास्तीत जास्त वेळ स्मितासोबत घालवत असे. घरी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचा बहाणा करणं खूप सोपं होतं. पण आज जेव्हा गूढ उघडताच सूरज म्हणाला, हो, मी स्मितासोबत राहतो. तिला माझी गरज आहे. तिला खूप दुःख आहे. पण मी तुला आणि मुलांना कशाचीही कमतरता पडू दिली नाही. पण आता हे सगळं काही चालणार नाही. तुला आज ठरवावं लागेल, तुला स्मितासोबत राहायचं की आमच्यासोबत. मेघना रागाने म्हणाली, पुन्हा एकदा विचार कर. विचार केला. मला माझ्या मुलांचं भविष्य पाहायचं आहे. तुमच्या या जीवनशैलीचा तुमच्या वाढत्या मुलांवर काय परिणाम होईल, मला हे सहन होत नाही. ठीक आहे, मग मी निघतो. आणि सूरजने त्याची ब्रीफकेस उचलली आणि घराबाहेर पडला. मेघना जोरात ओरडली, आता कधीच परत येऊ नकोस. इथं तुझ्यासाठी जागा नाही. सूरज गेल्यावर ती गप्प बसली. ती कधी स्वतःला इतकी असह्य वाटली नव्हती. सूरजला बरेच दिवसापासून दारूचं व्यसन होतं. तिनं ते व्यसन कसं तरी सहन केलं.
मध्यरात्रीनंतर दारू पिऊन घरी परतण्याची त्याची सवय तिनं करून घेतली होती. पण मुलांसाठी तो सॅन्टा क्लॉज सारखा होता, ज्याने त्यांना भेटवस्तू आणल्या. याशिवाय मुलांना त्याच्याकडून काहीही मिळालं नाही. मुलांशी बोलायला किंवा त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवायला त्याला वेळ नव्हता. मुलं कुठल्या कॉलेजला जातात आणि काय शिकतात हेही त्याला माहीत नव्हतं. पैसे देऊनच त्याची जबाबदारी पार पाडली. अशा परिस्थितीला तोंड देताना मेघनाही कणखर झाली होती. संवादादरम्यान रडणारी ती मेघना आता ती राहिली नाही. तिनं सूरजची ही प्रतिक्रिया सहज स्वीकारली. तिनं मनात ठरवलं होतं की ती सूरजला या घरात परत येऊ देणार नाही. एवढ्या सहजतेनं नातं तोडणाऱ्या माणसांसाठी ती रडणार नाही आणि नतमस्तक होणार नाही. नीरजा आणि निशिकांतने बाबांना विचारलं तेव्हा मेघनाने काहीही न लपवता सगळं सांगितलं. ती म्हणाली, आता तुमचे बाबा इथे कधीच येणार नाहीत. आता ते स्मिता आंटीबरोबर वेगळ्या घरात राहतात. आता तुम्ही लोकसुद्धा या घरात माझ्यासमोर त्यांचं नाव कधीच काढणार नाही. त्यांच्याशिवाय आपण चांगलं जगू. तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि माझं स्वप्न पूर्ण करा. नीरजाला डॉक्टर आणि निशिकांतला इंजिनियर व्हायचं होतं. आईचा आवाज ऐकून दोन्हीही मुलं गप्प झाली होती. आई जे म्हणते ते बरोबरच आहे हे त्यांना माहीत होतं. ठीक आहे, आता त्यांना मागे वळून बघायची गरज नव्हती. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते धडपड करत होते. आठवड्याभरात सूरज पुन्हा परत आला होता. त्याला दारात पाहून मेघनाला त्याला आत यायला सांगितलं नाही. फक्त 1 मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा तुझ्या मुलांच्या शिक्षणात काही अडचण येऊ नये असे मला वाटते. असं म्हणत त्याने आपल्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे मेघनाकडे दिली. तिने त्याची सर्व मालमत्ता मेघना आणि मुलांच्या नावे केली होती. तो गेल्यानंतर नेहाने सर्व कागदपत्रे पाहिली. सूरजने कुटुंबाच्या नावे 1 एकर जमीन आणि 3 फ्लॅट हस्तांतरित केले होते. त्यांनी ताबडतोब त्यांच्या एका वकील काकांना फोन करून सर्व काही सांगितलं. काकांनी सूरजला फोन करून कोर्टात बोलावून रीतसर सर्व कागदपत्र गोळा करण्याचा सल्ला दिला. मेघनानेही तसंच केलं. सूरजला दुसऱ्या दिवशी कोर्टात येण्यास सांगितलं. मेघनाच्या या आदेशानुसार सूरज योग्य वेळी तिथं उपस्थित होता. न्यायाधीशांसमोर सर्व मालमत्ता मेघना आणि मुलांची झाली. न्यायमूर्तींनी सूरजला विचारलं, तू काही ठेवलं नाहीस का? सूरज म्हणाला, मी खूप कमावतो. मी आणखीन मालमत्ता करीन. मेघनाला तिच्या मुलांना शिकवायचं आहे आणि त्यांचं लग्न देखील करायचं आहे. त्यामुळे तिला सर्व काही हवं आहे. माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. त्याने कोर्टातही तोच संवाद पुन्हा केला होता. त्याला विचारणारं कुणी नव्हतं की जर त्याचं कुटुंबावर प्रेम आहे तर मग त्याने त्यांना का सोडलं. आयुष्य त्याच्या गतीनं चालू होतं. हळूहळू सगळे नातेवाईक आणि मित्रांना हे देखील कळालं की सूरज आता दुसऱ्या महिलेसोबत राहतो. पण मेघनासोबत त्याचा घटस्फोट झालेला नाही. लोक येऊन मेघनाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की त्यांनी सूरजला एका महिलेसोबत पाहिलं आहे. पण मेघनाने सूरजबद्दल काहीही ऐकायचं नाही असं सांगून सर्वांना गप्प केलं. तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून सूरज अध्याय फाडून फेकून दिला होता. 7 वर्ष झाली. नीरजा आता डॉक्टर झाली होती आणि ऑस्ट्रेलियात प्रॅक्टिस करत होती. तर निशिकांत अमेरिकेत इंजिनियर म्हणून राहत होता. मेघना तिचा केटरिंगचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत होती. सूरजला त्याच्या दोन्ही मुलांच्या लग्नांसाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या आणि तोही आला. त्याने आपल्या मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलला आणि कन्यादानही केलं. पण मेघनाने कधीच मागे वळून सूरजची चौकशी केली नाही. ती स्वाभिमानाने भरलेली होती. तेवढ्यात एक दिवस पुन्हा सूरजने दारावरची बेल वाजवली. मेघनाने दरवाजा उघडला तेव्हा सूरज तिथं उभा असल्याचं दिसलं. तो स्वतःच म्हणाला, मला आत यायला सांगणार नाहीस का? हो, ये. आत आल्यावर सूरज सोफ्यावर आरामात बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि खोलीची पाहणी केली आणि मग मेघनाकडे बघत म्हणाला, फक्त केस पांढरे झाले आहेत. बाकी तू तशीच दिसत आहेस. काय काम आहे? कामाचं बोल, असं मेघना म्हणाली. मला निशिकांचा फोन नंबर आणि पत्ता हवा आहे. मी पुढच्या आठवड्यात स्पेनला जात आहे. तिथून मी अमेरिकेला जाईन. मला त्याला भेटावंसं वाटत आहे. मी ऐकलं की त्याचा मुलगा खूप हुशार आहे. मेघनाने फोन नंबर आणि पत्ता दिला. तो उठून निघून गेला. मेघनाने लगेच निशिकांचा नंबर डायल केला आणि म्हणाली, तुझे बाबा आले होते
आणि तुझा फोन नंबर आणि पत्ताही घेतला आहे. त्यांना येऊ दे. मी त्यांना सांगतो की त्यांच्याशिवाय मी इथपर्यंत कसा पोहोचलो. काळजी करू नको. फोन करून सूरज निशिकांतच्या घरी पोहोचला होता. नेहमीप्रमाणे भेटवस्तूंनी भरलेला. निशिकांतच्या बायकोसाठी आणि मुलांसाठी भरपूर भेटवस्तू. त्याच्या सुनेसाठी डायमंड टॉप्स आणि नातवासाठी महागडी खेळणी. सूरजची संभाषणात कोणीही जिंकू शकत नाही. तो बोलण्यात पटाईत होता. त्याने सून अंजलीशी बोलून नातू दक्षसोबत खूप खेळला. अंजलीनं जेवण बनवलं आणि सर्व केलं तेव्हा त्याने तिचं खूप कौतुक केलं. सूरज 3 दिवस त्यांच्या घरी राहून स्वतःच्या हृदयात स्थान निर्माण करून तिथून निघून गेला. निशिकांतवरही वडिलांचा प्रभाव पडल्याशिवाय राहू शकला नाही. त्याने आईला फोन केला आणि म्हणाला, बाबा आज जसे आहेत तसे तेव्हा का नव्हते? बेटा, तू आता मोठा झाला आहेस. तुला चांगलं वाईट ओळखता येतं. तुला तुझ्या वडिलांशी हवे ते नाते तुला ठेवता येईल. मी तुला नाही म्हणणार नाही. मध्येच या अमेरिकेहून परतल्यावर सूरज पुन्हा मेघनाच्या घरी गेला. तो म्हणाला, खूप धन्यवाद. मला माझी सून आणि नातू खूप आवडले. तू निशिकांतलाही चांगले संस्कार दिलेत. तोही माझ्यासोबत खूप छान राहिला. चांगले वागले सर्व. मला भीती वाटत होती की तू माझ्याबद्दल त्यांच्या मनात विष ओतलं असेल. म्हणून मी मुलांशी कधीच काहीच बोललो नाही. भविष्यात तुझा मार्ग कठीण होऊ नये म्हणून माझ्याकडे पुरेशी दूरदृष्टी होती. मेघना, तू खूप चांगली आहेस. मला जायचं असतानाही तू काहीच केलं नाहीस. कोणताही गोंधळ घातला नाहीस. गोंधळ घालून मला काय मिळालं असतं? माझं फक्त जग हसू झालं असतं आणि मला समाजासमोर कमजोर व्हायचं नव्हतं. तू तर जाणारच होतास. मला माझ्या मुलांसाठी खंबीर राहण्याची गरज होती. तू खरोखर महान आहे. आजही तू विचारलं नाहीस की मी एकटा आहे की माझ्यासोबत अजून कुणी. मला आता तुझ्याशी काही घेणं देणं नाही. तू कुणासोबत आहेस की एकटा आहेस याने मला काही फरक पडत नाही. यापुढे तो सांगू लागला की ज्या दिवशी मी स्मिताला सांगितलं की मी सर्व मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित केली आहे त्याच दिवसापासून तिची भांडणं सुरू झाली. आपण ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो तो फ्लॅट तिला तिच्या नावावर करायचा होता. पण ज्या दिवशी तिला हे कळालं की त्या फ्लॅटही मी तुझ्या नावावरती केला आहे त्या दिवशी तिचं खरं रूप समोर आलं. आता तिला माझ्यासोबत राहायचं नव्हतं. दरम्यान राजीवने घटस्फोटाची कागदपत्रेही पाठवली होती. तिला तिची बोट दोन्ही बाजूनी बुडताना दिसली म्हणून ती राजीवकडे परतली. शेवटी तो तिचा नवरा होता. त्यालाही ती त्याच्या आयुष्यामध्ये परत यायला हवी होती आणि ती परतली. असं बोलून सूरज शांत झाला. चेहऱ्यावर गांभीर्य होते पण त्याच्या व्यक्तिमत्वात स्मार्टनेस अजूनही शिल्लक होता. त्याचा पेहराव, बोलणं आणि चालणं खूप प्रभावित होतं. हे सर्व पाहूनच मेघनाने त्याच्याशी लग्न केलं. लग्नानंतरच तिला कळालं की सर्व काही बाह्य शो आहे. तो 1 नंबरचा मद्यपी आणि चेन स्मोकर होता. मेघनाला दारू आणि सिगारेटचा वासाचाही तिटकारा होता. तिला लग्नानंतरची पहिली रात्र आठवली जेव्हा सूरज पहाटेच्या सुमारास दारू आणि सिगारेटच्या नशेत खोलीत आला. तिच्या चेहऱ्यावरचे पाहून तो म्हणाला, तुला दुर्गंधी येत असेल तर बाहेर जाऊन झोप. ही माझी खोली आहे. असे म्हणत तो बेडवर पडून झोपी गेला. मेघनाच्या सगळ्या भावना उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यानंतर ते रोजचेच झाले. त्याने घरी जाऊन हा सर्व प्रकार आईला सांगितला नाही. तिला आपल्या वृद्ध आईला दुखी करायचं नव्हतं. हे तिने बाहेर कोणालाही सांगितलं नाही. तिच्या आत स्वाभिमानाची खूप भावना जास्त होती. तिला इतरांच्या सहानुभूतीचा विषय बनायचं नव्हतं. तिला स्वतःच्या समस्यांची स्वतःच लढावं लागलं. असेच 2 महिने गेले. सूरजने तिला पत्नीच्या नजरेतून कधीच पाहिलं नाही. स्त्रीत्वाचा असा घोर अपमान मेघनाला सहन होत नव्हता. पत्नी म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी तिनेच पुढाकार घेतला. आता तिला जगण्यासाठी काही आधार हवा होता. सूरज कोणत्या मातीचा बनला होता हे देवालाच माहिती. त्यांनीही मेघनाचा हा उपक्रम कोणत्याही भावनेशिवाय स्वीकारला. ज्या दिवशी तिला ती गरोदर असल्याचं कळालं तेव्हा तिने सूरजला नाकारलं होतं. सूरजला मेघनाची कधीच काळजी नव्हती. आईला खुश करण्यासाठीच त्याने लग्न केलं होतं. त्याच्या आईला मेघना गरोदर असल्याचं समजलं. ती आनंदी झाली आणि तिची काळजी घेऊ लागली. त्याच वेळी नीरजाचा जन्म झाला. वेळ निघून जात होती. मग असाच निशिकांचाही जन्म झाला.
आता दोन्ही मुलांना सांभाळण्यात मेघना इतकी मग्न झाली होती की ती सूरजच्या बाजूने पूर्ण निष्काळजी होत होती. सूरजच्या ऑफिसमध्ये कधी पार्टी असायची तेव्हा तो मेघनाला सोबत घेऊन जायचा. मेघना खूप सुंदर दिसायची. ती फार नीटनेटकी होती, त्यामुळे सर्व लोक तिच्याकडे प्रभावित व्हायचे आणि तिचं आणि सूरजचं कौतुक करायचे. तेव्हा सूरजला फार अभिमान वाटायचा. तेव्हा पण तो त्याचे ठरवलेले वाक्य बोलायचा, आय लव्ह माय फॅमिली, आय एम फॅमिली मन. राजीवही घरी येऊ लागला. दोघंही बालपणीचे मित्र होते. लग्नानंतर स्मिता पण येऊ लागली. तिच्या लग्नाची गोष्ट तर आणखीनच दुखत होती. ते बँगलोरमध्ये राहत होते. सूरज आठवड्यातून 2दा ऑफिससाठी बँगलोरला जात असे. या सगळ्यात स्मिता आणि सूरज यांच्यात जवळीक कधी वाढली हे मेघनाला कळालंच नाही. कुटुंबातील एक माणूस आपलं कुटुंब सोडून स्मितासोबत राहू लागला. दोघेही एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. स्मिता ही सूरजला दारू पिण्यात साथ देत होती. स्मिताबद्दल काहीतरी सूरज सावध झाला होता. जेव्हा सूरजने स्मिताला सांगितले की त्याने मेघनाला सर्व काही दिले आहे तेव्हा तिचा रंग बदलू लागला आणि सूरजने मालमत्ता देण्याचं काम करून स्वतःला त्याच्या नजरेत पडू दिलं नाही. म्हणूनच तिनं मुलांना कधीच त्यांच्या विरुद्ध केलं नाही. एके दिवशी सूरज पुन्हा आला. त्याचा आवाज ऐकून मेघना भूतकाळातून वर्तमानात परतली. त्याने नीरजाचा फोन नंबर आणि पत्ता विचारला. तो ऑस्ट्रेलियाला जाणार होता. मेघना त्याला म्हणाली, त्या जागी काळजीपूर्वक जा. जावयाचा मामला आहे. त्याचे आई वडीलही त्याच शहरात वेगळे राहतात. ते संपूर्ण कुटुंब डॉक्टरांचं कुटुंब आहे. काळजी करू नकोस. मला कसं बोलावं ते माहीत आहे. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर सूरजची मुलगी नीरजाच्या घरी गेला. जावई आणि नातू यांची भेट घेतली. या दोघांवरही सूरजची जादू चालली. त्याने आपल्या जावयाला आपल्या ज्ञानाने आकर्षित केलं होतं. सूरज आर्थिक बाबींचीही बरीच माहिती होती. राजवीरकडे पैसे होते, पण गुंतवणूक कशी करावी हे त्याला कळत नव्हतं. सासऱ्याचा सल्ला आणि अनुभव त्याला आवडला. त्याने आपल्या नातवांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. बाहेर लॉनमध्ये त्याच्यासोबत क्रिकेटही खेळला. घरात एकटे असलेल्या मुलाला आजोबा त्याच्यासोबत खेळताना दिसले आणि म्हणाले, आजोबा तुम्ही आमच्यासोबत राहा. नीरजा तिच्या वडिलांकडे आली नाही. तिनं आईला खूप दुःखात पाहिलं होतं. ती इतकी सहज सगळं विसरू शकत नव्हती. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर सूरज पुन्हा मेघनाकडे आला. त्याने पुन्हा मेघनाचे आभार मानले आणि म्हणाला, तू खूप चांगली आई आहेस. तुम्ही नीरजाचा खूप चांगले संस्कार दिलेत. तुझे खूप खूप आभार. मी माझं कर्तव्य बजावलं आहे. माझी मुलं माझं सर्वस्व आहेत. थोडा वेळ बोलून सूरज तिथून निघून गेला. मेघनाने मुलगी नीरजालाही फोनवर तोच सल्ला दिला जो तिने मुलाला निशिकांतला दिला होता. दोघेही त्यांच्या समजुतीनुसार वडिलांशी नाते जपण्यास मोकळे होते. इकडे काही दिवसांपासून मेघनाला युरोपला जायची तीव्र इच्छा होती. मुलांनाही वेळ नव्हता आणि तिला एकटीला जायचं नव्हतं. दोन्ही मुलांनी एक प्लॅन बनवला आणि त्यांच्या पालकांसाठी 2 तिकिटे पाठवली. दोघांनीही आईला फोनवर सांगितलं की यापेक्षा चांगली संधी आणि यापेक्षा चांगला मार्गदर्शक तुला कधीच मिळणार नाही. यावेळी मेघना स्वार्थी झाली आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने सूरजसोबत जाण्यास होकार दिला. ही बाब सूरजला कळाल्यावर त्याने नकार दिला नाही. काही दिवसांनी दोघंही युरोपच्या सहलीला निघाले. सूरजने त्या ठिकाणी अनेकदा भेट दिली होती, त्यामुळेच तो खूप चांगला मार्गदर्शक ठरला. हॉटेलच्या सर्व रजिस्टरमध्ये ते मिस्टर आणि मिसेस सूरज म्हणून ओळखले जात होते. फक्त मेघनालाच माहीत होतं की ते दोघे फक्त ओळखीचे होते आणि त्यापेक्षा जास्त काही नाही. त्यांच्या मनातील जखमा इतक्या खोलवर होत्या की त्या अजूनही उघडत होत्या. युरोपचा दौरा करून दोघेही परत आल्यावर शेजारी आणि नातेवाईकांना उत्सुकता होती की ते पुन्हा एकत्र राहायला सुरुवात करणार का, पण तसं झालं नाही. मेघना बहिणीसोबत राहायची. होय, आता सूरज अनेकदा फोनवर बोलू लागला होता. आज मेघनाचा वाढदिवस होता. सूरजने फोन केला आणि म्हणाला, हॅपी बर्थडे माय फेअर लेडी. मेघनाने थँक्यू म्हटलं आणि फोन ठेवला. पुन्हा तिला भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या. लग्नानंतर तिचा पहिला वाढदिवस आला. आई सूरजला सकाळी म्हणाली, आज तुझ्या बायकोला बाहेर घेऊन जा. मेघना संध्याकाळपासून तयार होऊन बसली होती. तिला बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं होतं. संध्याकाळी रात्र झाली आणि रात्रची पहाट झाली, पण सूरज आला नाही. तो आल्यावर त्याने एकदाही मेघनाकडे पाहिलं नाही आणि तिच्याशी बोललाही नाही. त्याची उदासीनता पाहून ती पूर्णपणे भाजली.
मोठ्या बहिणीने हाक मारल्यावर ती परत वर्तमानात आली. मोठ्या बहिणीला तिचा एकटेपणा पाहवत नव्हता. तिने तिला अनेकदा सल्ला दिला. आता वय झालं आहे त्याचंही. जाऊ दे, माफ करून टाक त्याला आणि तुझ्याजवळ बोलावून घे. त्याला परत कॉल करा किंवा तू स्वतः त्याच्याकडे जा. नाही, मी यापैकी एकही करणार नाही. त्याने आपल्या कृतीने आपले आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्या वाढदिवसांमध्ये फक्त 10 दिवसांचा फरक होता. दोघांनीही आयुष्याची 75 वर्ष पूर्ण केली होती. आजही सूरज सर्वांसमोर हेच सांगतो की मी एक कौटुंबिक माणूस आहे. माझ्या कुटुंबावरती प्रेम आहे. पण मेघनाच्या नजरेत हे फक्त घोषणा होती. सूरज तसा स्लोगन रिपीट करायचा, पण त्याला माहीत होतं की त्याने जे काही केलं आहे ते कोणत्या मार्गावर आहे. तो हरवला असला तरी त्याचे कुटुंब त्याच्या मनात कायम होते. केव्हाही मुलं अभ्यासात चांगली कामगिरी केल्याने त्यांची छाती अभिमानाने फुगली. जेव्हा जेव्हा मेघनाची समाजात स्तुती होते तेव्हा तो आनंदाने उडी मारतो. आजही त्याचे कुटुंब त्याच्यासाठी सर्वस्व आहे. या दोघांची कथाही एक अजब कथा बनली. दोघंही रेल्वे ट्रॅकसारखे समांतर धावत राहिले पण कधीच भेटू शकले नाहीत.